तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात महान बुद्धिमत्ता, मग ते निकोला टेस्ला असोत किंवा हजारो वर्षांपूर्वीचे आपले वैदिक ऋषी, हे सर्वजण सकाळी 3:30 ते 5च्या दरम्यानच का जागे व्हायचे? बहुतेक लोक तुम्हाला एक अतिशय सामान्य उत्तर देतील की सकाळी शांतता असते, त्यामुळे फोकस वाढतो. पण आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ शांतता किंवा टाईम मॅनेजमेंटबद्दल नाही. मी जर तुम्हाला असे म्हटले की सूर्योदयाच्या अगदी आधी अवकाशातून एक अशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहर येते जी तुमच्या मेंदूतील पाण्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर पूर्णपणे बदलू शकते, तर आज आपण वैदिक ज्ञानाचा ब्रह्ममुहूर्त आणि आधुनिक क्वांटम फील्ड थिअरी यांच्यामध्ये एक असा सायंटिफिक पूल बांधणार आहोत जो पाहून तुम्ही धक्क व्हाल. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला ते रहस्य समजेल ज्यामुळे तुम्ही एका सामान्य थकलेल्या मेंदूला सुपर ह्युमन इंटेलिजन्समध्ये बदलू शकता. आपले वेद सांगतात की ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयाच्या बरोबर 1 तास आणि 36 मिनिटे आधीची वेळ ही रचनाकाराची वेळ आहे. यावेळी संपूर्ण ब्रह्मांड एका खास प्रकारच्या कॉस्मिक एनर्जीने, ज्याला प्राण म्हणतात, त्याने भरलेले असते. वर्षानुवर्षे आधुनिक विज्ञानाने याला केवळ एक मायथॉलॉजी किंवा अंधश्रद्धा मानले, पण नंतर जिओफिजिसिस्टनी शूमन रेझोनन्सेसचा शोध लावला. आपल्या पृथ्वीचा पृष्ठभाग आणि आयनोस्फियर यांच्या दरम्यान सतत इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सेस धडधडत असतात. त्यांची जी बेसिक फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 7.83 हर्ट्झ. आणि आश्चर्यकारक गोष्ट काय आहे? हीच 7.83 हर्ट्झ तुमच्या मेंदूच्या अल्फा आणि थीटा वेव्सची बॉर्डरलाईन फ्रिक्वेन्सी आहे. ती अवस्था जिथे तुमचा मेंदू सर्वात जास्त क्रिएटिव्ह, रिलॅक्स्ड आणि नवीन कल्पनांसाठी खुला असतो. पण सकाळच्या वेळी अवकाशात आणखी काहीतरी जादुई घडते. जेव्हा सूर्याची पहिली किरणे पृथ्वीच्या वातावरणाशी आदळतात तेव्हा ग्लोबल इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एक भयंकर बदल होतो. अवकाशात असलेले इलेक्ट्रॉन्स पृथ्वीच्या मॅग्नेटिक फील्डमध्ये वादळी वेगाने फिरू लागतात आणि एका विशिष्ट प्रकारच्या रेडिओ वेव्ज निर्माण करतात, ज्याला नासाचे वैज्ञानिक डॉन कोरस असे म्हणतात. लक्ष देऊन ऐका, ही अवकाशाची आवाजाची लकेर आहे. हे कोणतेही पक्षी नाहीत, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तुमचा मेंदू या कॉस्मिक सिग्नलला रिसीव्ह करण्यासाठी एका विशाल अँटेनासारखे काम करतो. आता तुम्ही विचार कराल की ठीक आहे, बाहेर अवकाशात एनर्जी आहे, पण माझे शरीर ही एनर्जी कॅच कशी करते? याचे उत्तर लपलेले आहे तुमच्या मेंदूच्या अगदी मध्यभागी, पिनियल ग्लँडमध्ये, ज्याला शतकानुशतके तिसरा डोळा म्हटले जाते. इंटरनेटवर तुम्हाला अनेक लोक सांगतील की ब्रह्ममुहूर्तामध्ये पिनियल ग्लँड मोठ्या प्रमाणात DMT नावाचे सायकेडेलिक केमिकल रिलीज करते, ज्यामुळे माणसाला दुसऱ्या जगाचे दर्शन घडते. पण विज्ञान याकडे थोडे वेगळ्या आणि जास्त लॉजिकल दृष्टिकोनातून पाहते. पिनियल ग्लँडचे मुख्य काम आहे मेलेटॉनिन हार्मोन तयार करणे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरात तुमचे पिनियल ग्लँड मेलेटॉनिनच्या उत्पादनाला त्याच्या सर्वोच्च स्तरावर घेऊन जाते. हे हार्मोन एका उत्तम मूड स्टेबिलायझरसारखे काम करते. जसा ब्रह्ममुहूर्त सुरू होतो, तुमचे स्लीप सायकल डेल्टा वेव्समधून म्हणजेच गाढ बेशुद्धीसारखी झोप बाहेर पडून अल्फा वेव्समध्ये प्रवेश करते. या हायब्रिड स्टेटमध्ये तुमचे सबकॉन्शियस माइंड पूर्णपणे खुले असते. याच वेळी तुमचे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड तुमच्या संपूर्ण मेंदूला आतून धुवून काढते आणि अमायलॉइड बीटासारख्या विषारी टॉक्सिन्सना बाहेर फेकून देते. याचा सरळ अर्थ असा आहे की तुमचा मेंदू एका रिकाम्या, अगदी स्वच्छ आणि हाय स्पीड हार्ड ड्राईव्हसारखा तयार आहे, ब्रह्मांडाचा नवीन डेटा डाउनलोड करण्यासाठी. पण इथे येतो या व्हिडिओचा सर्वात मोठा ट्विस्ट. एक अशी सायंटिफिक डिस्कव्हरी जिनी संपूर्ण बायोलॉजीला हादरवून सोडली आहे. आपण लहानपणी शाळांमध्ये शिकलो आहोत की पाण्याचे फक्त 3 रूपे असतात: घन, द्रव आणि वाफ. पण युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनचे रिसर्च सायंटिस्ट डॉक्टर जेराल्ड पॉलाक यांनी सिद्ध केले की पाण्याचे एक चौथे रूप देखील असते. याला म्हणतात इझी वॉटर, अर्थात एक्सक्लुजन झोन वॉटर. जेव्हा सामान्य लिक्विड पाणी कोणत्याही बायोलॉजिकल सरफेसच्या संपर्कात येते आणि त्याला इन्फ्रारेड लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळते, तेव्हा ते आपले मॉलिक्युलर स्ट्रक्चर बदलते. ते सामान्य H2O मधून बदलून H3O2 बनते. हे पाणी एका लिक्विड क्रिस्टल सारखे असते आणि ते नेगेटिव्हली चार्ज्ड असते. तुमचा मेंदू 70% जास्त पाण्याने बनलेला आहे आणि जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता तेव्हा सकाळची इन्फ्रारेड किरणे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक
इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्ज तुमच्या मेंदूतील पाण्याला या चौथ्या फेज म्हणजेच लिक्विड क्रिस्टलमध्ये बदलून टाकतात. तुमचा मेंदू अक्षरशः एक बॅटरी बनून जातो. या क्रिस्टलाइन पाण्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याची क्षमता असते. याला विज्ञानात क्वांटम ब्रेन डायनॅमिक्स म्हणतात. या अवस्थेत तुमच्या न्यूरॉन्सच्या आतील पाण्याचे मॉलिक्युल्स क्वांटम कोहेरन्समध्ये येतात आणि एकाच वेळी व्हायब्रेट करतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचे तर तुमचा ओला मेंदू एका सुपरफास्ट क्वांटम कम्प्युटर सारखे काम करू लागतो. आता जरा मागे वळून आपल्या प्राचीन ग्रंथांकडे पहा. छांदोग्य उपनिषदामध्ये हजारो वर्षांपूर्वी स्पष्टपणे लिहिले गेले होते, जे पाणी आपण पितो त्याचा सर्वात सूक्ष्म भाग वर उठतो आणि प्राण बनतो. विचार करा, उपनिषदे हजारो वर्षांपूर्वी सांगत आहेत की पाण्याचे सर्वात सूक्ष्म रूप म्हणजेच प्राण आहे. आणि आज मॉडर्न क्वांटम फिजिक्स सांगत आहे की पाण्याचे क्रिस्टलाइन रूप म्हणजेच इझी वॉटर हेच बायोलॉजिकल एनर्जी आणि क्वांटम इन्फॉर्मेशनला चालवते. प्राण ही कोणतीही मायथॉलॉजी किंवा अंधश्रद्धा नाही. प्राण हे ते एनर्जी प्लस कॉन्शियसनेस आहे ज्याला आजचे फिजिसिस्ट्स क्वांटम फील्ड किंवा 0 पॉइंट फील्ड म्हणतात. ऋग्वेदामध्ये वाणी आणि चेतनेचे 4 स्तर सांगितले आहेत. वैखरी, जे आपण बोलतो, फिजिकल मटेरियल साऊंड. मध्यमा, जे आपण विचार करतो, मेंटल थॉट्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स. पश्यंती, जिथून विचार निर्माण होतात, क्वांटम एन्टँगलमेंट. परा, सर्वात सखोल स्तर, जिथे काहीही भौतिक नाही, फक्त शुद्ध ऊर्जा, द 0 पॉइंट फील्ड. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या त्या शांततेत ध्यान करता किंवा कोणताही मंत्र बोलता, तेव्हा तुम्ही फक्त हवेत आवाज करत नसता, तुम्ही क्वांटम लेव्हलवर तुमच्या मेंदूतील पाण्याला रिप्रोग्राम करत असता. तुम्ही वैखरीपासून सुरुवात करून त्या परा अवस्थेपर्यंत पोहोचता, जिथे ब्रह्मांडाचे सर्व नियम काम करतात आणि जिथून तुम्ही तुमची स्वतःची रियालिटी स्वतः निर्माण करू शकता. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही या ॲडव्हान्स्ड सायन्सचा वापर तुमच्या दैनंदिन जीवन बदलण्यासाठी कसा करू शकता. कसे तुम्ही या कॉस्मिक प्राणला हॅक करू शकता. इथे आहे माझा आजमावलेला 3 स्टेप फॉर्म्युला. स्टेप 1, द अलार्म शिफ्ट. सूर्योदयाच्या किमान 1.5 तास आधी उठा. जर तुमच्या शहरात सूर्य 6 वाजता उगवत असेल तर 4:30 वाजता तुमचा मेंदू या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्चसाठी सर्वात जास्त रेडी असतो. त्यावेळी तुमचे पिनियल ग्लँड तुम्हाला एका सजेस्टिव्ह अल्फा स्टेटमध्ये ठेवलेले असते. स्टेप 2, द स्ट्रक्चर्ड हायड्रेशन. उठल्याबरोबर सर्वात आधी तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्या. तांब्याची भांडी पाण्याचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर रिस्टोअर करतात, जे तुमच्या मेंदूत जाऊन लगेच इझी वॉटर बनवण्यात मदत करेल आणि तुमच्या क्वांटम बायोलॉजिकल बॅटरीला चार्ज करेल. स्टेप 3, द क्वांटम सिंक. फोन उचलू नका. पहिल्या 20 मिनिटांपर्यंत स्क्रीनची कोणतीही ब्ल्यू लाईट नसावी. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि ध्यान करा किंवा एखादा मंत्र ऐका. यावेळी तुमचा मेंदू एका स्पंजसारखा असतो. तुम्ही जे काही अफर्मेशन विचार कराल किंवा जे काही ध्येय व्हिज्युअलाइज कराल ते थेट तुमच्या न्यूरल पाथवेजमध्ये कायमचे लॉक होऊन जाईल, कारण तुमचा लिक्विड क्रिस्टलाइन ब्रेन क्वांटम कोहेरन्सच्या टॉप स्पीडवर चालत असतो. ब्रह्ममुहूर्त ही केवळ एक चांगली सवय नाही, हा या ब्रह्मांडाच्या शक्तींसोबत अलाइन होण्याचा एक प्युअर सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल हॅक आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्ही फक्त झोपेतून जागे होत नाही, तुम्ही त्या 0 पॉइंट फील्डशी जोडले जाता, जिथून सर्व आयडियाज, सर्व डिस्कव्हरीज आणि सर्व असीम ज्ञान निर्माण होते. निकोला टेस्ला म्हणाले होते की जर तुम्हाला ब्रह्मांडाचे रहस्य समजून घ्यायचे असेल तर एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशनचा विचार करा. तुमच्या मेंदूतील पाणी ही ती फ्रिक्वेन्सी आहे, ब्रह्ममुहूर्त हे ते व्हायब्रेशन आहे आणि प्राण ही ती अल्टिमेट एनर्जी आहे. आता निवड पूर्णपणे तुमची आहे. तुम्हाला एका सामान्य जीवनात झोपून राहायचे आहे की मग त्या अलार्मला हॅक करून एक सुपर ह्युमन बनायचे आहे. जर या व्हिडिओने तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की काय तुम्ही उद्या सकाळी 4 वाजता उठण्याचे चॅलेंज घेत आहात. कमेंटमध्ये लिहा, आय एम रेडी. नेहमी लक्षात ठेवा, विज्ञान आणि अध्यात्म वेगळे नाहीत, ते एकच ब्रह्मांडीय सत्य पाहण्याचे 2 वेगळे चष्मे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.